देवांना असा प्रश्न पडला की जे भगवान शंकर अकामी झालेले आहे आणि ते अकामी असणारे भगवान शंकर लग्न कसे करतील? लग्न करण्यासाठी मनुष्याच्या अंतःकरणामध्ये कामना असावी लागते, काम असावा लागतो. ज्यांनी कामालाच जाळून टाकलं, तिसरा नेत्र उघडून, ते भगवान शंकर लग्न कसे करतील? हो, लक्षपूर्वक ऐका. सर्व देव भगवान शंकराजवळ गेले, महाराज तुम्ही तर कामाला जाळून टाकलं आणि तुम्ही आता लग्न करणार आहे. लक्षपूर्वक ऐका, भगवान शंकरांनी दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे. अरे मी लग्न करणार आहे, ते कामाच्या आज्ञेने नाही तर रामाच्या आज्ञेने करणार आहे. रामाच्या आज्ञेने विवाह करा. काम सतावणार नाही जीवनामध्ये. अरे कामाच्या आज्ञेनं जर लग्न केलं तर जीवनामध्ये काम सतावल्याशिवाय राहणार नाही, काम सतावल्याशिवाय राहणार नाही. मी रामाच्या आज्ञेने विवाह करत आहे आणि म्हणून मी कामाला जरी मारलं असेल, लक्षपूर्वक ऐका, मी अकामी आहे, मी अकामी आहे, पण अकामी होऊनही मी या ठिकाणी विवाह करत आहे आणि या जगाला शिकवण देत आहे. अरे अकामी होऊनही तुम्ही प्रपंच करू शकतात. या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर अकामी होणं म्हणजे काय? कामनेचा त्याग करणं. म्हणून मला राजराजेश्वरानंदजीचा प्रसंग आठवतो. दत्तात्रय महाराज या देशाची महान विभूती केरोजी महाराज असं रामायण गात होते. ते असं रामायण गात होते. राष्ट्रसंत मुरारी बापूही त्यांच्या रामकथा ऐकत होते, रमेशभाई ओझाही त्यांच्या रामकथा ऐकत होते. 2010 साली ते दिवंगत झाले. प्रत्यक्षात त्यांच्या रामकथा ऐकण्याचं सौभाग्य माझ्या जीवनामध्ये मला कुंभामध्येही प्राप्त झालं. वृंदावनाला भरपूर ठिकाणी त्यांच्या कथा ऐकल्या. खूप सुंदर विभूती. रामायणाचे भाव काढावे तर त्यांनी काढावे. राजेश्वरानंदजीने त्यांनी एक सुंदर भाव काढला होता, खूप सुंदर भाव. सांगत असताना त्यांनी सांगितलं की कामनाचा त्याग. एक सद्ग्रहस्थ एका महात्म्याला म्हणतो, महाराज मला जीवनामध्ये शांती पाहिजे, माझी हीच इच्छा आहे. कोणती इच्छा आहे? मला शांती पाहिजे. महात्म्याने खूप सुंदर उत्तर दिलं, बाबा अरे इच्छेला शांत कर. शांती जर मिळवायची असेल तर इच्छेला शांत केल्यानंतरच शांती प्राप्त होईल. इच्छा जोपर्यंत शांत होत नाही ना, तोपर्यंत जीवनामध्ये शांतीच मिळू शकत नाही. आणि म्हणून इच्छाच्या यात्रेला गेलेला माणूस जीवनामध्ये कधीच सुखी होत नाही. ज्याची इच्छाची यात्रा थांबली तो जगामध्ये सुखी आहे. त्यागात शांती निरंतरम वाक्य आहे. आणि असे असणारे भगवान सांब सदाशिव आपल्या कैलास पर्वतावर बसले होते आणि लग्नाची तयारी झाली. आणि लग्नाची तयारी झाल्यानंतर सर्व भगवान शंकराचा असणाऱ्या गण भगवान शंकराच्या जवळ आलं. महाराज अहो तुमचा विवाह आहे. आणि मग विवाह आहे तर मग नवरदेवाला सजवलं जातं, नवरदेवाला सजवलं जातं, अलंकारित केलं जातं आणि मग वरात निघत असते. भगवान शंकराला ते असणारे भगवान शंकराचे गण म्हणत आहे, भगवान शंकराचे गण म्हणत आहे, महाराज अहो लग्न करायचं आहे, तुमचे नातेसंबंधी कोणी असेल ना त्यांना बोलवा ना. आणि मग भगवान शंकर म्हणायला लागले, नाता एक रामजीसे तुझा नाता तोड दे, आशा एक रामजी की तुझी आशा छोड़ दे, धन्यवाद निर्विवाद राम राम कही, जाई विधी राखे राम ताही विधी रही. अरे नाता एक रामजीसे, नातं फक्त माझं एका रामाशी आहे, प्रापंचिक लोकाशी नाही. आणि म्हणून माझे कोणी नातेसंबंधी नाही. विवाहाची तयारी करा. आणि मग महाराज अहो संसारातला नवरदेव निघतो त्यावेळेला मुकुट घालतो डोक्यावर, मुकुट घालून त्या ठिकाणी बासिंग बांधतो. महाराज बासिंग तर पाहिजे ना. आणि मग भगवान शंकर म्हणायला लागले, हो बासिंग बांधायचं ना. आणि मग त्या ठिकाणी भगवान शिव म्हणतात, आही मोर सवारा जटा मुकुट आही मोर सवारा. बिखरलेल्या जटा होत्या आणि त्या बिखरलेल्या जटा भगवान शंकरांनी आपल्या असणाऱ्या मस्तकावर त्या ठिकाणी बांधल्या. आणि मस्तकावर बांधल्यानंतर ते भगवान सांब सदाशिव आपल्या असणाऱ्या सेवकांना म्हणत आहे, अरे विखरलेल्या जटा बांधून त्या जटेचाच मी मुकुट बनवत आहे. कोणी भगवान शंकरांना विचारलं, का हो जटेचा मुकुट का बनवला, जटा का बांधली? भगवान शंकरांनी खूप सुंदर उत्तर दिलं, बिखरलेली असणारी जटा एकत्रित करणं. या समाजामध्ये लक्षपूर्वक ऐका, एक सती आहे आणि एक साधू आहे. साधू आपली बिखरलेली असणारी जटा बांधतो आणि आपलं आयुष्य भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. आणि दुसरी सती असती, सती नारी आपले असणारे मोकळे केस बांधते आणि वेणी बांधून ती आपलं जीवन आपल्या पतीच्या चरणी समर्पित करते. म्हणून जगामध्ये दोन श्रेष्ठ असणारे मानले गेलेले, एक सती आणि एक साधू. साधूही आपली जटा बांधतो, सतीही आपले केस बांधते. लक्षपूर्वक ऐका, केस जर बांधले नाही ना स्त्रीनं तर तिच्या जीवनामध्ये वैधव्य येत असतं लवकर. आणि म्हणून केस हे स्त्रीनं बांधलेच पाहिजे, बांधण्यासाठीच दिले.
केस कधी मोकळे सोडले जातात? ज्या वेळेला ती विधवा होती ना त्यावेळेला केस मोकळे सोडले जातात. लक्षपूर्वक ऐका. आणि मग त्या भगवान शंकराने ती जटा बनवली. आणि मग जटा बनवल्यानंतर मग का हो मोर पिसारा लावला पाहिजे ना, बरं काहीतरी लावलं पाहिजे बाशिंग. म्हणे आही मोर सवारा, नागाचाच असणारा त्या ठिकाणी बाशिंग बनवलं आणि मुकुटावर लावलं भगवान शंकरांनी. आणि ते भगवान शंकर आपल्या असणाऱ्या सेवकांना सांगत आहे, झालं ना बाशिंग म्हणे. अरे प्रपंचातला नवरदेव आपल्या मस्तकावर बाशिंग बांधतो, पण मी आज काळाचं बाशिंग माझ्या असणाऱ्या मस्तकावर बांधलं आणि या प्रपंचातल्या नवरदेवाला सांगत आहे, अरे प्रपंचामध्ये प्रवेश कर, डोक्याला बाशिंग बांध, पण हे कधी विसरू नको. काय? अरे प्रपंचामध्ये विवाहामध्ये प्रवेश, त्या ठिकाणी लग्न करून तू प्रपंचामध्ये प्रवेश करत आहे, पण हे कधी विसरू नको, डोक्यावर काळ बसलेला आहे, काळ. लक्ष शांत बसायचं आहे आणि इकडे लक्ष द्यायचं आहे. सर्वांना अक्षता भेटतील, काळजी करू नका. फक्त 5-10 मिनिटाचा असणारा महत्त्वाचा आणि गंभीर असणारा विषय तुमच्यासमोर मांडायचा आणि लगेच लग्न लावायचं आहे आपल्याला. लक्षपूर्वक ऐका. भगवान शंकर सांगतात की मी काळाचा असणारा बाशिंग माझ्या मस्तकावर बांधलं आणि या जगाला बोध दिला. अरे प्रपंचामध्ये जात असताना हे कधी विसरू नको, काळ तुझ्या मस्तकावर आहे. काळ कधी तुला संपवेल हे सांगता येणार नाही, काळ कधी तुला हिरावून नेईन हे सांगता येणार नाही. आणि म्हणून काळ आपल्या मस्तकावर हे विसरू नका. मग भगवान शंकराचे गण भगवान शंकरला म्हणा लागले, महाराज प्रापंचिक नवरदेव ज्या वेळेला विवाहासाठी तयार होतो त्यावेळेला अंगाला उठणं लावतो. उठणं लावलं जातं. काय काय लावतो हो प्रापंचिक नवरदेव अंगाला? तो पार्लरमध्ये जातो, जे नाही ते करतो. पण महाराज अहो तुम्ही इतक्या वर्षांनी या ठिकाणी कसे बसे तुम्ही विवाहासाठी तयार झाले, पण आमची पण इच्छा आहे की अंगाला उठणं लावलं पाहिजे. भगवान शंकर म्हणतात, हो हो उठणं लावायचं ना. मग स्मशानामध्ये जा आणि स्मशानातली राख आणा लावण्यासाठी. ज्या वेळेला भगवान शंकर म्हणतात ना स्मशानातली राख लावा, तर ते भगवान शंकराचे गण म्हणा लागले, महाराज अहो काय बोलता तुम्ही? प्रापंचिक नवरदेव अंगाला हळद लावतो आणि तुम्ही म्हणता स्मशानातली राख लावायची. हो स्मशानातली राख लावायची. लक्षपूर्वक ऐका. भगवान शंकर प्रापंचिक असणाऱ्या नवरदेवाला उपदेश करत आहे. अरे मीही आज विवाह करत आहे, पण आज विवाहासाठी निघालो, मी माझ्या अंगाला उठणं लावलं नाही. काय लावत आहे? राख लावत आहे. आणि जगाला बोध करत आहे, या शरीराला तुम्ही कितीही सजवा, कितीही या ठिकाणी सजवा, सुंदर काया माती होगी, चर्चा होगी गली गली. अरे हे सुंदर असणारा देह आहे ना, एक दिवस त्याची माती होणार आहे. कोई फूल ना बाग में ऐसा खिलके न जैसे मुरझना पड़ा, ये विधि का विधान रहा सज्जनों, जिसे आना पड़ा अरे उसे जाना पड़ा. अरे म्हणून तर कोणी म्हटलेलं आहे, ही सुंदर असणारी काया एक दिवस माती झाल्याशिवाय, राख झाल्याशिवाय राहणार नाही. रे मन मुसाफिर जाना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा. अरे या कुटियाला कितीही जरी सजवलं ना तरीही तिची राखच झाल्याशिवाय राहणार नाही. तुला के करे मनमानी, अरे उड़ जाएगा एक दिन बनती रहेगा पुत्राखानी.